आणि ते राहणार. ते भांडण महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भांडण उकरून काढलेलं आहे. कोणीही यावं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर थुंकावं अशा पद्धतीनं दिल्लीच्या मदतीनं हे आम्हाला चालणार नाही. पाहू ना काय होतं ते. त्याच्यामुळे हे प्रश्न जे आहेत तुम्ही जे आम्हाला विचारता हे स्वतः तुम्ही त्यांच्या लोकांना विचारलं पाहिजे. ते कशा करता भेटले, काय भेटले, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की तुमचं एकनाथ शिंदे यांच्याशी टोकाचं भांडण आहे तुमचं किंवा तुमच्या प्रवृत्तीशी भांडण आहे. पण राज ठाकरे हे म्हणायला तयार नाहीत. ते म्हणतात की जी कृती दिसते स्थानिक स्तरावर पाठिंबा देणं, एकनाथ शिंदेंना भेटणं, त्यांची जी कृती आहे त्यांचं असं म्हणणं आहे की राजकारणाची टीका आहे, माझं काही टोकाचं भांडण नाही. पण नसेल ना, ती त्यांची भूमिका असेल. राजकारणात जी लवचिकता घ्यावी लागते, स्वतंत्र पक्ष आहे, स्वतंत्र नेते आहेत, त्यांनी त्यांची भूमिका मांडली असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्या संदर्भात चिंतन करा. मी माझं मत सांगितलं. आमचं बाळासाहेब ठाकरेंशी बेईमानी करणाऱ्या प्रवृत्तीशी आमचं भांडण आहे आणि राहील. हे भांडण टोकाचं भांडण आहे आणि एक दिवस या भांडणामध्ये आमचा जय होईल हे तुम्हाला मी सांगतो. राऊसाहेब, तुम्ही पत्रकार आहात, राजकीय नेतेही आहात. एक प्रश्न हा विचारावा असं वाटतो की अलीकडच्या काळात राज ठाकरेंच्या ज्या काही राजकीय भूमिका आहेत ते नरेंद्र मोदींना लोकसभेत बिनशर्त पाठिंबा देतात, विधानसभेत ते स्वतंत्रपणे लढतात आणि महायुती महाविकास आघाडी यांच्या विरोधात लढतात. नंतर एकनाथ शिंदेची कॉम्प्रोमाइज करण्याचा विषय होतो, मला माहित नाही. नंतर ठाकरे बंधू युती होते आणि आता ते एकनाथ शिंदेना पुन्हा भेटतात. या सगळ्या भूमिकांमुळे त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का? मला काही वाटत नाही, कारण मी त्या विषयाकडे पाहतच नाही. मी माझ्या पक्षाच्या भूमिकांकडे पाहतो. जो बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून आम्ही पाहतो. उद्धव ठाकरे आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि आम्ही आमच्या भूमिकांवर ठाम असतो आणि ठाम आहोत. इतर पक्षामध्ये काय चाललंय त्याच्याविषयी मत व्यक्त करण्याची आम्हाला गरज नाही. मोठ्या काळानंतर जेव्हा ठाकरे बंधूंची महापालिका निवडणुकांसाठी युती झाली, ती युती अजून कायम आहे. एकनाथ शिंदेच्या भेटीचा त्या युतीवर काही परिणाम होईल? अजिबात नाही. पण अशी जवळीक वाढत असेल तर नाही, पण अजिबात नाही. तुम्ही उगाच त्याच्यावरती फार स्वतःच्या मेंदूवर ताण घेऊ नका. मेंदू हा नाजूक अवयव आहे, तर तुम्ही कशा करताय ताण घेता? ताण घेऊ नका तुम्ही, माझी तुम्हाला विनंती आहे. चंद्रपुरामध्ये उभाटाने भाजपला साथ देणे दुर्दैवी आहे असं काँग्रेसचे प्रभारी चेनीताला म्हणाले. एक लक्षात घ्या, चंद्रपूरमधला प्रकार हा दुर्दैवीच आहे. हे मी वारंवार सांगतो, आमच्यापैकी इतर कोणी सांगणार नाही. काँग्रेस पण त्याला जबाबदार काँग्रेस पक्षातली दुखळी आहे. भारतीय जनता पक्षाला चंद्रपुरात सत्ता मिळणं शिवसेनेच्या एका आमच्या गटाच्या तिकडल्या मदतीनं हे दुर्दैव आहे. उद्धव ठाकरे साहेबांची ती भूमिका नव्हती आणि नाही, एवढंच मी सांगू शकतो. नाही, ठीक आहे. आता प्रत्येक तालुक्यावर बोलू शकत नाही आपण. बोला. नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये जे आहे ते अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक उभारावं अशी जी आहे ती घोषणा देखील केली होती. जल अभिषेक देखील त्यांनी केला होता, परंतु अजून 10 वर्ष झाले देखील त्या स्मारकाला जो मूर्त सापडत नाही. परवाच ते फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांना घेऊन गेटवे ऑफ इंडियाला गेले होते. गेटवे ऑफ इंडिया त्यांनी दाखवलं, समुद्र दाखवला मॅक्रॉनला. तर म्हणजे त्यांना त्यावेळेला त्या समुद्रामध्ये आपण 10 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जलाभिषेक केला होता, हे स्मरण त्यांना व्हायला पाहिजे होतं. पण त्यांना आता स्मरण होणार नाही, कारण निवडणुका नाही आहेत. निदान देवेंद्र फडणवीस यांना स्मरण असायला पाहिजे. त्यांना मतदान करणाऱ्या या ढोंग्यांना, मतदारांना स्मरण असायला पाहिजे होतं, पण ते दुर्दैवानं नाही आहे. बोलिए, क्या हिंदी में? सर, ये अजीत दादा की प्लेन घटना को हो गया, बार बार जय पवार ने सोशल मीडिया पे पोस्ट हम उसके बारे में बार बार बात नहीं करेंगे. तो महाराष्ट्र की जनता को इस और कुछ है? बोलिए. नहीं, मैं ठीक है, कल मैं दर्द बोल रहा हूँ इस बारे में. सर, राज्यसभा इलेक्शन की घोषणा हो चुकी है, तो क्या कहना चाहेंगे? देखो, राज्यसभा की घोषणा हो चुकी है. महाराष्ट्र में
महाविकास आघाड़ी को 1 सीट मिलेगी। तीनों की ताकत जो है कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार और शिवसेना उद्धव ठाकरे जी की लीडरशिप वाली, तो हम तीनों बैठकर ये तय करेंगे कि इस बार किस नेता को राज्यसभा में भेजेंगे।